इतकी स्वर्गामध्ये गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, असणाऱ्या शिव परमात्म्याकडे गेला, कुणीही त्याला जवळ सुद्धा उभा राहू दिलं नाही. सगळ्याने आवेर केला. म्हणून त्या भगवंताचा असणारा कृपेचं पात्र होण्यासाठी आलेली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. या ठिकाणी असणारा आजच्या अध्यायामध्ये फक्त मौन धारण करा म्हणले तर मौन धारण करायला काही खर्च येत नाही. फक्त मौन धारण केल्याने जर भगवंताची कृपा होत असेल ना, मग काय हरकत आहे मौन धारण करायला. या ठिकाणी असणारा एखादा आजार आहे, तो असणारा हा गुळ खाल्ल्याच्या नंतर बरा होतोय मामा, मग मी 8 तास का करो, नाही मी लिंबाचा पाला खाऊन या ठिकाणी निरोगी राहील. गुळ खाल्ल्याच्या नंतर जर आजार बरा होत असेल, मी 8 तास का या ठिकाणी लिंबाचा पाला खाऊन मी निरोगी राहील असं म्हणावं. त्या या ठिकाणी असणार म्हणून असणार भगवंताच्या कृपेशिवाय काही तुम्हाला मिळत नाही. त्या भगवंताच्या कृपेचं पात्र होण्यासाठी ही आलेली पर्वणी आहे, ही नामी संधी आहे. ती असणार तिचा योग्य संधीचं सोनं करा. म्हणून कर जोडून दोन्ही तुम्हा एक विमानी नाटोस नसावा तोमणी कधी हरी चरणाचा. या ठिकाणी ग्रंथ करते हात जोडून श्रोत्याला विनंती करतात, हे श्रोते सज्जन मायबाप हो, तुम्हाला असताना तुमच्या आयुष्याचं सोनं करायचं असेल त्या भगवंताच्या चरणाला विसरू नका, भगवंताच्या नामाला असताना विसरू नका. तुमचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. एक श्री हरी वाचून कोणकरी सोडून हे धर्म जाणून हे मर्म जाणून निज मन लावा हरी चरणात. या ठिकाणी असणारा तुम्हाला असणारा त्या भगवंताशिवाय तर उपाय नाही. तुम्हाला उतरून जायचं असेल, तुमचं चांगलं करायचं असेल तर त्या भगवंताची कृपा झाल्याशिवाय तुमचं चांगलं होत नाही. मग त्या असणाऱ्या भगवंताला असणारा तुम्ही विसरू नका. भगवंताला आठवण्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकार सांगितलेले आहेत. या ठिकाणी कुणी जप करताय, कुणी तप करताय, कुणी अनुष्ठान करताय, कुणी असणारा योग मार्गाने भगवंताची प्राप्ती करण्यासाठी या ठिकाणी योग मार्गाचा अवलंब करतात. कोणत्याही मार्गाने त्या भगवंताची कृपा पात्र होईल असा दृढ विश्वास ठेवा आणि भगवत भजनाला कधीच असणारा विसरू नका. ग्रंथ करते श्रोत्याला हात जोडून विनंती करतात. हरी आपला माता पिता केवळ एकची हरी गाता सोडून हरी चरणाची आता नका जाऊ दूर कुठे. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात आपल्याला असणारा तुम्हा आम्हाला जन्म झालाय, आपल्या आई वडील आपलं लहानाचं मोठं होईपर्यंत आपल्यावरती या ठिकाणी कृपा करतात, करायची नाही. आणि एकदा का असणाऱ्या 2 झाले बाबा की आई वडिलांची माया आपल्यावरची पातळ होती, दुर्लक्ष होत, परंतु तो ब्रह्मांड नायक त्याची कृपा आपल्यावर कधीही या ठिकाणी असणार पातळ होऊ देऊ नका. त्यानं असणार तुम्हाला इथं त्याच्यासाठीच पाठवलेलं आहे. या ठिकाणी प्रपंचात साधावे मन परमार्थी हरी आठवण घेऊन एकरिता नामस्मरण देव नामात भेटतो. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात देव असणारा नामातच भेटतो, नामातच भेटतो. या ठिकाणी प्रपंचामध्ये मौन धारण करा, परमार्थामध्ये भगवंताचं नाम घ्या आणि एवढं केल्याच्या नंतर देव प्राप्त होतो फक्त नामामुळं. या ठिकाणी असताना त्या नामाला असताना या ठिकाणी काल पापिणीचा उद्धार झाला, या ठिकाणी अट्टल दरोडेखोर असणारा वाल्या कोळ्याचा उद्धार झाला केवळ त्या नामानं. भगवंताच्या नामाला कधी विसरू नका. ग्रंथ करते या ठिकाणी विनंती करतात श्रोत्यांना. सांगे ऐसे अधिक मास ग्रंथ पुराणाची संमत गोविंद तनय विरचित दशम अध्याय कृष्णार श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान